के दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी परस्पर कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान साधू श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराज प्रत्येक जीवाला जागृती देतात की बाबा जेणेकरून तुला सुख प्राप्त होईल, सुख देणारा जो देव आहे तू आपलासा करून घे। विठाला आपण जे सर्व जमलेलो आहोत, हे जे माझ्या पाठीमाग बोर्ड आहे वैकुंठवासी मातोश्री गजराबाई संपतराव देशमुख नाही का, बरोबर आहे का? आमची मातोश्री गजराबाई यांचं गेले वर्षी देहावसाने दिवसात झालं आणि जवळजवळ वर्ष लोटत आला। आज वर्षाचा दिवस नाही का, ह्या निमित्ताने हे श्राद्ध वर्ष श्राद्ध ज्याला म्हणतो आपण, आणि त्या श्राद्धाच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली देण्याकरता तुम्ही आम्ही सर्व हा मेळ जमवलेला आहे वैष्णवांचा। आमचे हरिभक्तीपरायण सर्व बरीचशी मंडळी, कीर्तनकार मंडळी, कलाकार मंडळी मोठ्या श्रद्धेनं भावनेनं उपस्थित झालेला आहात। असा हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आणि पुष्पवृष्टी करण्याकरता त्यांच्यावर आणि पुष्पांच्या निमित्ताने श्रद्धांजली, भगवान त्यांना चिरशांती मिळावी, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना ध्येय मिळावा, त्यांची इच्छा असेल माणसाचा ध्येय भक्ती करण्याकरता, आणखी काही माणसाचा भगवान परमात्मा हो दोन इच्छाप्रमाणे चालत असतो। भक्ताची इच्छा आणि स्वतःची इच्छा। भक्ताची काहीच इच्छा नाही आता परत माघारी यायचं नाही, अशा जीवाला भगवान परमात्मा आपल्या स्वरूपात मिळवून घेत असतो, त्याला वेगळं ठेवत नाही। एखाद्याची इच्छा तुकोबारायच्या उक्तीप्रमाणे नाही, घेईन मी जन्म यासाठी देवा, 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 तर भगवान परमात्मा आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला सुंदर नर दिलं बरं का, आणि चांगल्या वैष्णवाच्या घरी जेणेकरून तो लहानपणीच त्याला परमार्थाचं बाळ कडू मिळेल नाही का, अशा घरी भक्ताला जन्माला घालतात। साधारण आमच्या महाराजांच्या छोकऱ्याबरोबर
हे इकडे 1 किलो आहे बरं का. ही मागची पुण्य घेऊन आलेली. हरिभक्ताच्या घरी जन्म घेणं म्हणजे त्याची मागची पुण्य असते. मागची ही मागची पुण्याची लोक आहेत. तुमची आपाची पुण्य आहे. ही पिल्लं जे बसलेले जाधवाचं आहे आमच्या ढोबळे महाराजांचं नाही, गणेश महाराज, ही मागची पुण्य आहे बरं का. भगवान परमात्मा तशी त्याला सुविधा निर्माण करून देत असतो पुढील परमार्थ करण्याचा. ही एका जन्माची पुण्य नाही. त्याची इच्छा आहे ना मला जन्म घ्यायचा आणि तुझं भजन करायचंय. चाल भजनाचा देह नाही, कारण इतर देहामध्ये भजन होतच नाही. भजन करण्याकरता फक्त लायक काय आहे? मानसाचा देह. विठ्ठल आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. देह भजना करता दिलाय. दुसऱ्या देहामध्ये भजन घडत नाही, हे ज्ञान मिळत नाही आणि काही ज्ञान नाही. याच देही घडे किंवा याच जन्मी घडे. कसं असेल तसं उभं राहिलेल्या मंडळीने लावून घेणे. विठ्ठला विठ्ठला हो, कारण मला वाटतं अर्धा डझनाच्या वर कीर्तनकार मंडळी का याच जन्मी. हा काय असेल ते लावून घ्या म्हणतात. याची जन्मी आपलं ऐकून पाठ. याच देही याच जन्मी दोन्हीचा अर्थ एकच होतो. विठ्ठला पण जसं लिहिलंय तसं म्हणायचं असतं. अर्थ एकच जरी झाला जसं लिहिलंय. संतांच्या वाङ्मयामध्ये कधी ढवळाढवळ करायची नसते. ढवळाढवळ एखाद्यानं केली तर त्याचं दुर्गम पत्नाला त्याला जावं लागतं. विठाला विठाला आहे का. म्हणून काय असेल याच जन्मी याच देही जे असेल असू द्या. चर्चेचा विषय येतो आता. चर्चा करायची नाही कारण अनेक लेखक झालेले आहे का नाही. मी लेवा गाथा काढला, मला मनाला अर्थ वाटला वेगळा, बी अर्थ शब्द टाकला. आमच्या महाराजांनी गाथा काढत त्यानं अर्थ वेगळा केला. असं आता काय आपल्याला तुकोबर आहे सांगा येणार नाही. हेच आहे माझं वाक्य. पण सारांश त्या अर्थाला जुळत मिळत होईल नाही का. त्याचा अभ्यास करून करायचा असतो. असू द्या, तो चर्चेचा विषय नाही आपला. या देहाने भगवंताचं भजन होतं. ज्या देहाने भगवंताचं भजन घडतं. माझा सांगण्याचा विषय हा आहे की तशा देहामध्ये भगवान परमात्मा त्याला प्रवेश देत असतो. कोणाला? ज्याची मागची पुण्य हे नाही. परिउपतिष्ठे पूर्व पुण्य, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य,
साधनासारखं देवाची भक्ती अवघड नाही. त्यांनी आवाजाची जर किंकाळी मारली ना तार सप्तकात, आम्ही सर्व फिकी पडत असतो, सर्व फिकी. पण नाही का नम्रता एवढी धारण केली की बाबा सर्वांच्या मागे उभं राहिला, लढवतो. कमी पडल्यानंतर मी आहेच मागून आवाज द्यायला. हे आपला सर्व प्रेमाचा जिव्हाळ्याचा संबंध सर्वांचा असल्यामुळे ही सर्व मंडळी आमच्या नावकऱ्याचे, मी नावकरी ना त्यांचं, माझ्या फोनमध्ये नावच आहे नारायण नाही, नावकरी नाव. नावकरी कोण आहे, मला एखाद्या वेळेस कोणाच्या हातात फोन गेला, हाय आमचं नावकरी. ह्या जोडी बांधव हे दोघं, त्यांची फॅमिली सर्व, ह्या कुटुंबाच्या मातोश्रीच्या प्रेमाकरता तुम्ही सर्व मंडळी, हरिभक्ती पारायण वारकरी मंडळी, उपासना देवाची करणारे सर्व जमाळ झालेले आहात. होता 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 आपल्याला थोडा वेळ झाला, वातावरण बरोबर नव्हतं, तरी आज भगवंताने आपल्याला सुट्टी दिलेली. रात्री आम्ही दोघे घाबरलो होतो, नावकरी आणि मी, उद्या काय करायचं. अशी झड राहिली, थोडा वेळ झड लागली होती, अशी झड राहिली तर उद्या काय करायचं. बघू म्हणलं जसा प्रसंग येईल, पण ते उपरवाल्याच्या हातामध्ये काय करायचं नाही, तो करून घेणार, निर्धास्त राहायचं म्हणलं त्याच्या नावावर, बाकी सारायचं नाही. नाही तर हा कार्यक्रम कार्यालयामध्ये ठरला होता, पण आमचे काही वरिष्ठ अधिकारी मंडळी आमच्या मार्गातली, आप्पा आनंदराव आबा वगैरे ही जी थोर मंडळी, त्यांनी सांगितलं तुम्ही कार्यालयामध्ये खर्च कराल सर्व, पण जेव्हा माणसं आली वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला घर किंवा मंदिर, कार्यालयामध्ये आता झाली प्रथा, पण अजून एवढं नाही. अजून इथून पुढे बहुतेक अशा अडचणीच्या वेळेला कार्यालयामध्येच होतील कार्यक्रम. ही अजून सध्या एवढा त्याचा प्रघात नाही, नवीनच असल्यामुळे लोक जेवायलाच आले पाहिजे. म्हणून चर्चा आधी हे ठरलं इथं करायचं आपलं पांडुरंगाच्या दारामध्ये. ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, पांडुरंग परमात्मा नाथ महाराज अधिकारी, आणि भगवंतानी साथ दिली, निसर्गाने साथ दिली, तिचे उपकार. विठाला विठाला सर्वांकडून हे वर्ष श्राद्ध देवाला गोड करून घ्यायचं आहे बरं. आणि म्हणून एवढी भक्त मंडळी, हरिभक्ती पारायण सर्वच येतात. आमचे निंबाळकर बंधू आहेत, विनेकरी पाटील आहेत, मोहन निकमनान आहेत, भक्त प्रल्हाद उर्फ शिंदे नाही, सचिन महाराज, सोमनाथ महाराज, हरिभक्त विठ्ठल महाराज, गोपाळ महाराज, हे हरिभक्त पारायण सर्वांना लावून घ्यायचं बरं का सर्वांनी. राजेंद्र महाराज, नाव महाराज रणजित महाराज शिंदे, नाव माहिती नाही मला, विसरलो मी बरं का. रणजित महाराज का वर्ष झालं आमची भेट नाही, ती नाही विसरली. भाऊकी जवळ मोरे महाराज, माने भाऊ, बोला निकम महाराज, शेवट टाळकरी, ढोबळे महाराज, आता 2-3च राहिले. अमोल महाराज शिर्के, ढोबळे अमोल महाराज शिर्के, अमोल महाराज. तुमचं नाव सांगा. जगदाळे, अशोक महाराज जगदाळे, आणि पुढे अशोक महाराज जगदाळे महाराज, ती शिर्के शिर्के का वा वा बर. अशी सर्व भक्त मंडळी आमच्या ह्या दोन्ही भावाच्या प्रेमा करता ना, मातोश्रीच्या वर्ष श्राद्धा करता मोठ्या आनंदानं बसणारी मंडळी. कोणाचे नाव माहीत असतील नसतील, मला नाव आले पण आठवण झाले मला बरं का तुम्ही. पिंपरत बर. अशी सर्व भाई भक्त मंडळी तुम्ही जमा झालेली, आमचे तुकाराम आहेत खाली, शिर्के महाराज आहेत सर्व बरं का. पक्वाजे राहिले काय, आमच्या हक्काची इथं वासर होती काय, भावकी इकडे नाही का. आमचे महेश ढोबळे, माता भगिनी. आता तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चालत तेवढा 2-4 तासाचा कार्यक्रम करू आपण, नाही का नाही. महामंडळ असलं बघा 4 तास, गोपाळ महाराज 4 तास. विठाला विठाला ठिकावर नाही, लोकायला दगड मारीत फिरतो. आशाला जरी विचारलं तू का असं करायला, तुम्हाला सुख पाहिजे म्हणतो. विठाला विठाला लोकांना दगड मारीत फिरणारा सुद्धा कशा करता करतो ती क्रिया, स्वतःला सुखी होण्याकरता.
साधन वेगळे असते पण ध्येय काय आहे? सुख. साधन वेगळे, त्याचं साधन आहे लोकाला दगड मारायची, पण प्राप्ती कशाची आहे? कशा करता करायला? तो सुखा करा. मग तुम्हाला जर सुखाची गरज आहे तर तुम्ही देव आपलासा करा. बरं, देव आपलासा केल्याशिवाय सुख प्राप्त होत नाही हे ध्यानात ठेवा. त्रिकाल नाही का सत्य आहे. देव आपलासा करणे, देव आपलासा करणे, देव आपलासा करणे तर सुख, नाहीतर बोंबलत बसावं लागतं. विठ्ठला हे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. एरवी माझा अभंग वेगळा असतो, मी आज अभंग बदलला जरा सर. एरवी आपलं ठरलेलं असतं त्याच्यात दशक्रिया विधीमधला पिंडपदावरी दिला आपुल्या घरी काल परवाच केलेला असल्यामुळे म्हणलं जरा बदलून बोलू आपण विषय. माझे झाले गयावर्जन फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिले हरिहार कामने माझे भार उतरिले ओझे. नाही का? पिंडपदावरी दिला आपुल्या करी, हे सुद्धा साधन काय आहे? देव आपलासा करणे. याच्यात सुद्धा काय आहे? दिला आपुल्या करी. नाही का? हे सुद्धा काय आहे? आपुला तो एक देव करून घ्यावा, हेच आहे. दिला आपुल्या करी, मी माझा पिंड देवाला आपल्या हाताने अर्पण केला आणि आपलासा करणे. तू त्याचा झाल्याशिवाय तुला आपलासा होणार आहे का? काया वाच्या मनानेच तुला शरण जावं लागेल जीवाला. अशी त्याची सांगड आहे. तर त्या अभंगामध्ये साधारण श्राद्धाच्या क्रिया, श्राद्ध म्हणजे काय आहे, श्राद्ध का करावं, नाही श्राद्ध कोण करावं, श्राद्धाचा विधी काय आहे, श्राद्ध करण्याचा हक्क कोणाला आहे, नाही, आणि श्राद्ध केल्यानं काय होतं असे विषय असतात आजच्या दिवसाचे. बरं, आपण आता ऐकतच आलेलो आहोत. हो, श्राद्ध का करायचं? श्रद्धेने. बरं, श्राद्ध कशाला म्हणायचं? नाही का? श्रद्धेने, भावनेने. हो, पिंडदान आदी औरदैविक क्रिया जी असते, तर्पण क्रिया, पिंडदान, ब्राह्मण सांगत त्याप्रमाणे त्याला अर्पण करणे, याला श्राद्ध म्हणतात. ते पुत्राने, पुत्र नसल तर पुतण्या, पुतण्या नसल, मुलगी असेल मुलीने, मुली नाहीत भावाची मुलगी, त्या मुलीला सुद्धा अधिकार आहे. आणि सर्वाला कोणीच नसल, त्याचं कोणी काहीच नसेल तर देशाचा राजा जो असतो त्याने करायचा असतो. कारण राजा हा बंधू असतो, राजा हा मायबाप असतो. त्याचं नातं कसं आहे? बंधू आणि मायबाप. त्यानं मग सर्व जीवाचं करायचं असतं. त्या जीवाची ऊर्ध्वगती त्याला प्राप्त होत असते. कारण या देहात असताना जे भोग भोगलेले असतात, ज्या भोगाची त्याला लालच लागलेली असते, हा देह पडल्यानंतर उपभोगाचं जे साधन आहे, मनुष्य देह पडला, नाही हे साधन आहे ना मनुष्य देहाचं. देह पडला पण इच्छा तशाच राहिल्या, नाही, मग तो जीव तरमळत असतो. एक देह पडला म्हणजे त्याची येणं जाणं थांबलं असं नाही. पुन्हा दुसरे दोन देह त्याला, एक सूक्ष्म आहे आणि कारण देह. आता आपला जो दिसतो हा स्थूल देह. स्थूल देह पडला म्हणजे संपला असं नाही, पुढे ते सूक्ष्म देह राहतो. सूक्ष्म देहाचा, कारण देहाचा अभिमानी जीव, हा जीव तरमळत असतो. का? या देहामध्ये भोगलेले भोग आता मला मिळत नाही, ते मिळावेत म्हणून सारखा देहरहित असणारा, बरं का, सूक्ष्म जीव भटकत असतो हवेमध्ये वायू रूपाने. आणि त्याचं भटकणं थांबावं, त्याला गती मिळावी म्हणून हे वर्ष श्राद्ध करायचं असतं. त्या वर्ष श्राद्धाच्या निधी सांगितलेल्या त्या निधीने त्याप्रमाणे जर तुम्ही वर्ष श्राद्ध केलं, एकंदरीत 16 श्राद्ध सांगितलेले आहेत वर्षामध्ये. 10 म्हणजे अग्निसंस्कार होईपर्यंत त्याचे 5 पिंड होत असतात, उचलल्यापासून चित्तेपर्यंत नेईपर्यंत. आणि पुन्हा रोज एक पिंड अर्पण करावं लागत असतो 10 दिवस, हे आपल्याला माहित आहे. ते 10 आणि अस्थि संचय
सावडण्याची दिशा आपण जे करतो ते अंतःकराचं उपलक्षण सांगितलेलं. या 10 पिंडाने पहिल्या 5 पिंडाने पहिले पंचमहाभूत संतुष्ट होत असतात. पंचमहाभूताचं उपलक्षण सांगितलेलं. खेचर, पाथक, शेव अशी तिचे नाव. हे पंचमहाभूत त्यांची त्यांना पिंड दिला, अर्पण केला, अग्निसंस्कार करायचे अगोदर. तर ती पंचमहाभूत संतुष्ट होत असतात. पुढे रोज एक असे 10 पिंड कर्माने, मग त्या रोजच्या पिंडाने अर्पण केलेल्या त्याला शरीर मिळत असतं. त्याला अगोदर सूक्ष्म शरीराला शरीर नाही, अंगष्टमात्र शरीर त्याला मिळत असतं. अस्थि संचयाच्या दिवशी अंतकरणाचं उपलक्षण आहे, अंतकरण प्राप्त असतं. आता कोणत्या पिंडाने कोणतं शरीर प्राप्त होतं, कोणते अवयव प्राप्त होतात, असे 10 पिंड अर्पण केले म्हणजे त्याला हे शरीर भुजस्थळ, कंठस्थळ, हृदयस्थळ, नाभिकमल, मेघा असे त्याला अवयव त्याला प्राप्त होतात आणि त्याला सूक्ष्म शरीर प्राप्त होत असतं. 16 पिंड अर्पण केल्यानंतर भोगायचं जे शरीर आहे, भोग घेता येतात ते शरीर त्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणून निर्उद्देश जे दिशानं भटकत असतो तो जीव भटकत नाही, मिळालेल्या पिंडानं तो तृप्त होत असतो. आणि हे सर्व करण्याचा हक्क कोणाला? घरातल्या मंडळीला. ज्याचं कोणी राहिलंच नाही त्याचं ते राजानं करावं, किंवा त्याच्या मित्राला असेल बाबा आपल्याला आपल्या मित्राचं कोणीच करायला राहिलेलं नाही, धर्मपिंड म्हणत असतात. त्याच्या मित्राने तो धर्मपिंड अर्पण केला तरी त्या जीवाचा उद्धार होत असतो. आणि त्यातल्या त्यात गया, काशी, कुरुक्षेत्र वगैरे अशा ठिकाणी जाऊन समर्पण केलं तर फारच चांगलं. सर्वात श्रेष्ठ ठिकाण सांगितलेले गया क्षेत्र, उत्तर प्रदेशामध्ये जे आपण जातो, बिहारमध्ये येतं नाही का, बिहार राज्यामध्ये, तिथं जाऊन आता जे यात्रेला जातात ते करत असतात. तो यात्रेकरू सूचनाच देत असतो, आपल्या पूर्वजांचा ज्यांना उद्धार करायचा आहे. गया क्षेत्राकरता काशीमध्ये 3 मुक्काम आहेत. काशीमध्ये ते 3 मुक्काम करतात, गयामध्ये नाही करत यात्रेकरू लोक, सुविधेच्या अभावी आहे का नाही, काय अडचणी त्याच्या असतील. आता यात्रा करणारी महाराज मंडळी आहेत, रणजित महाराज आहेत, आमचे रणवरी भाऊ आहेत, अजून तुम्ही मला वाटतं यात्रा विठ्ठल मामा आहेत, आणणार ते गणेश महाराज, ते चांगलं आहे बरं का. कारण शरीर साधन आहे तोपर्यंत करायलाच पाहिजे नाही. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावा या पाय, तव तू तीर्थयात्रे जाय चुकू नको. शरीर चांगलं आहे. या आता माझा नंबर होता बरं का, अक्षय तृतीयाच्या दिवशी मी बद्री केदारला जाणार, रिझर्वेशन तयार होतं, पण पायानं साथ सोडली माझी यात्रा रद्द झाली. खाली सीट केलं केदारनाथ पर्यंत. यात्रेकरू महाराज जाऊ द्या तुमचं सीट, आम्ही दंड भरून काढू, पण पहिलं शरीराकडे बघा, पहिलं दवाखान्याचं. त्यानं सुट्टी दिली मला. शरीर गलत वर्ण झालं, इंद्रिय गलित झाली की तुम्हाला काही करता येत नाही. म्हणून जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. एकदा शरीराने राजीनामा दिला, एखाद्या इंद्रियाने कळलं असं सांगता येत. माझं उदाहरण सांगतो, तिथे जाऊन आपल्या पूर्वजांच्या नावाने नाही का पिंडदान वगैरे केलं. गया क्षेत्राला तिथं विष्णूचे चरण कमल उठलेले, विष्णूच्या चरणाचं मंदिर आहे. गयासूर राक्षस झोपलेला आहे, त्याच्या विष्णू परमात्म्यानं असा पाय ठेवलेला आहे छातीवर, ते शिर राहत नव्हतं. आणि म्हणून विष्णू चरणाच्या भगवंताच्या चरणावर पिंड अर्पण केलं की आपल्या काही पूर्वजांचा उद्धार होतो, एकट्याचाच नाही, अनेक पूर्वजांचा उद्धार होतो. म्हणून गया क्षेत्र हे प्रसिद्ध आहे. आणि त्याच्याकरता हे उराशी श्राद्ध तिकडं नाही झालं, आपल्या घरी आपल्या दारी नाही का, देवाच्या मंदिरात तीर्थक्षेत्रावर सोड करायचं असतं आणि त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं असतं. कारण हे ऋण आहे, या लोकांचं आपल्यावर ऋण आहे. त्यांनी हाडाचे काळ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस नाही हे करून आपल्याला जन्म देऊन रात्रंदिवस आपली जोपासना केलेली असते. आणि म्हणून त्यांच्यातून उत्तीर्ण करण्याकरता स्वल्प मात्र याजातून, सर्व उत्तीर्ण होत नाही, स्वल्प मात्र याज बरं का, त्याच्यातून उत्तीर्ण होण्याकरता म्हणून हे
वर्ष श्राद्ध आहे विठाला वर्ष श्राद्धानं सुटका होईल एवढ्यावर गणित धरू नका तुम्ही. किती केलं तर शास्त्र सांगतात कर्म हे कमी पडतं देवभक्तीला. हे कर्मकांड आहे ना. कर्माने यथार्थ ऊर्ध्वगती मिळतीच असं नाही, कमीच पडतो जरी पोरायनं केलं बरं. स्वल्प मात्र याजातून तो मुक्त होईल. पितराला सदगती प्राप्त होती आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती होती. ह्या साधना जे गेलेले लोक आहेत त्यांना सदगती आणि पोरांना पुण्य प्राप्त. पुण्य मिळालं की सुख, पुण्यच नसेल तर सुख मिळेल का? ज्याच्याकडे पुण्य तो पुण्य नाही तो दुःखी असतो. ही दोन साधना ह्या साधनानं प्राप्त होती. पण इतक्यावर थांबून जमत नाही, त्याला पुढेही करावं लागत असतं, करतच राहावं लागत असतं. देवभक्ती बर का, कलह माणसाला आलेली खरूच खाजून कलह भांडणं ऋण हे चालूच राहतं, हे फिटत नसतं, हे करतच राहावं लागतं, ढकलीतच राहावं लागतं. याचा हे कर्मांतर करूनच फेड करावं लागते. पूर्ण यथार्थ जर तुम्ही नाही केलं तर हे वाढत राहतं, सुटत नाही. म्हणून कर्म करून केले कर्मांतर बोंब मारिली हरे हरे. ह्या चरणाचा अर्थ काय? भगवंताच्या नावाने हो हाक मारली, भगवंताला हाक मारली आणि मी कर्म करत राहिलो, त्याचा परिणाम तुका म्हणे माझे भार उतरले होते. हे जे भार होता पूर्वजांचा त्याच्यातून मी मोकळा झालो. विठाला निस्ती बोंब मारली नाही तर माझा जो पिंड मी अर्पण केला. कोणता पिंड? देहरूपी पिंड. बर, पूर्वजांच्या उद्धाराकरता भात दूध दही नाही का, साळ काय असेल ते सातू वगैरे ह्याचे पिंड अर्पण करावं लागतात ना. पण स्वतःच्या देहाचा पिंड अर्पण केल्यानंतर तुकाराम महाराज मी स्वतःचाच पिंड देहरूपी पिंड देवाला पिंड पदावरी दिला माझे झाले गयावर सांगतात. भगवत भक्त हा कोणाच्याच ऋणातून नाही का, कोणाचाच ऋणी राहत नाही. भजन करणारा कोणा फक्त त्यानं भजन देवा करता केलं पाहिजे. भजने कोणा करता झालं पाहिजे? पाकिटा करता. कीर्तन कोणा करता झालं पाहिजे? पाकिटा करता नाही. हे आता मध्ये मागे लागले. पहिलं कुठे कीर्तन करायला पैसे होते? पायानं चालत यायचे कीर्तनकार. काय घेणे घेणे नास्ती, घेणे नास्ती, काहीच नव्हतं. सेवा करायची. पाकिटाचा रोग ह्या 25 वर्षात लागलेला आहे. अगोदर अगोदर नव्हता. विठाला विठाला आणि म्हणून आपण जे करतो बर का,
हे आपल्याला काही जात नाही. तुम्ही हात पुढे केला, जो करून घेतो त्याला जात असत. कारण तुम्ही मोबदला घेतलाय ना, मग तुम्हाला 2 तासाचं पुण्य तुम्हाला नाही लागलं, कोणाला लागलं? करविता हे ध्यानात ठेवा, करणाऱ्याला लागत असत. उघड बोलायला काय हरकत नाही, रीत आहे. मी असो नाही तर तुम्ही असा कोणी. शालीचा सत्कार, आणखी काय सत्कार. म्हणून शहाणी माणसं काय काय बघा बरं. मी त्या तनपुरे बाबाच्या यज्ञात पाहिली होती साधूला. तनपुरे बाबा भारी भारीतल्या शाली त्याच्या अंगावर टाकायचे असत, पाया पडायचे. ते साधू उठून जायचं, त्याला माहिती नसायचं शाल पडलेली अजिबात नाही. किती त्यागी असते, म्हणून तयारी त्याची. आशीर्वाद दिला की कल्याण, आणि एखाद्याकडे डोळे उघडून पाहिलं की पेटला. ही पावर त्यांच्याकडे होती. पण वागणं कसं होतं? आता तनपुरे बाबाच्या शाली म्हणजे काय, ते 150 किलो शेळीच्या शेपटागत. आबरू झाकायला नाही, माशा हाणायला नाही. आता जे शाली कसे तसेच आहेत ना. त्याला पांघरायचं तर पांघरा येत नाही, गुंडाळता येत नाही. सत्कार कसं असतं बघा, दानाची पद्धत आहे बरं का. आपण दिलेलं दान त्यानं व्यवस्थिशीर त्याचा उपयोग केला, त्याला आनंद वाटला तर दात्याला पुण्य लागत असतं. विठाला दात्याला पुण्य लागतं की भगवान संतुष्ट होतो, माझ्या भक्ताला येणं झाकलेलं बरं का. हे दानाचे रीती आपण जाणून आहात, मला जास्त वेळ नाही बोलायला त्याच्यावर बरं का. सोमनाथ महाराज, तुम्ही सर्व कीर्तनकार मंडळी, फक्त माझ्या वाटणीला आलो म्हणून बोलायलो. विठ्ठला हे ध्यानात ठेवा. तुम्ही कोणताही सत्कार घेतला की तुमचं पुण्य संपलं. ज्याने सत्कार केला त्याला पुण्य लागत असतं. तुम्ही मोकळेच आहेत. म्हणून एक नाथ महाराजाची वेळ ध्यानात आली सहजासहजी. तुम्हाला माहित आहे रसवंती ग्रह दिवसभर लोकांना रस पाहिजे, थरकाला काय. तसं हजारो कीर्तन करतो, पण पाकिट घेतो तुला काहीच नाही. जन पाकिट दिलं त्याला विठाला विठाला. पण करावं लागतं, ते सोडून जमत नाही. आता ह्या कलियुग आहे, पहिला काळ राहिलेला नाही. हे जर नाही केलं तर सर्व अडचणी, व्यावहारिक अडचणी येतात ना. तुम्ही येणार कशानं? लांबून यायचे, तुम्हाला गाडी आणावं लागेल, गाडीचं भाडं, आणखी काय, हे किरकोळ कारण आहे. म्हणून जर कोणी असा सिद्धांत मांडू लागलं पाकिटाचं पुण्य मालकाला, अरे ते करावंच लागत असतं. ते केल्याशिवाय हे मेळ मिळत नाही. मेळ होईल का? तुम्ही त्याग बुद्धीने कराल तर हे मेळ असा होणार नाही. म्हणून एकमेका सहाय्य करू. सुपंथ तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदी, हे बी तेवढं ध्यानात ठेवावं लागतं. एकच बाजू धरून जमत नाही, नाही तर तुम्हाला गुदगुल्या होतील. महाराजांना पाकिट घेतलं म्हणजे नाही का त्याचं पुण्य सर्व जातं. नाही, असं नाही. हा रूढ आहे, जेव्हा जगातली रूढ आहे. देणं घेणं, घेणे देणे सुखाची होरी काय होई या जगा. ह्या वाचनाचं तात्पर्य काय? घ्यावं बी लागतं आणि द्यावं बी लागतं. घेणे देणे सुखाची वरी होई या जगा. नाही, पूर्ण करा की होई, पसायदानातली होई असू. आता आयुष्यात मग येणे वागित पुसून मग त्यावेळेस दृष्ट अदृष्ट सर्व फळ मिळणार. बरं, घेणे देणे हे व्यवहार चुकत नाही, म्हणून ते करावं लागतं. असू. विठाला मला एवढं सांगायचंय की या कार्यक्रमाने पूर्वजांच्या आलं काय उपकारातून उत्तीर्ण व्हायचं असं बरं का, तर हे साधन वर्ष श्राद्ध मग घरी करा, तीर्थयात्रेत जाऊन करा, आणखी ठिकाणी करा. कारण येणे करून पुण्य प्राप्त होईल आणि त्या पुण्याच्या बळावर तुम्हाला देवाची जवळीक होईल. हे साधन पाप लागेल का?
तुम्ही यात्रेला गेले इंद्रायणीमध्ये जय गंगे हर गंगे म्हणून गंगेत उडी हल्ली पाप लागल का? पुण्य लागल. आणि पुण्य लागलं रे लागलं की देवाची जवळीक. देव साधनेचे तुकोबाराय तसं सांगतात. तुम्हाला सुख पाहिजे असं तर देव आपलासा करा असं पहिल्या चरणात सांगतात. आपुला तो आपुला तो एक देव करून घ्यावा. पुण्यक्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही देवाविषयी पुरोधाविषयी काही क्रिया कराल, दान धर्म कराल, तेने करून पुण्य उत्पन्न होईल. आणि पुण्य उत्पन्न तुमचं जसं जसं होईल तसं पाप समाप्त होईल. पाप समाप्त झाल्यानंतर तुमच्याकडे शुद्ध विचार उमटतील नाही हृदयामध्ये. जोपर्यंत हृदयामध्ये पापी विचार आहे तोपर्यंत पुण्य सुविचाराचा पगडा कमी होत असतो. आणि जेव्हा विचार बदलतो पुण्यकर्माने सुविचाराची वाढ होत असते. आणि सुविचाराच्या वाढीनं माणूस भक्त होतो, भजन करतो, पुण्य प्राप्त करून घेतो. आणि ते पुण्याचं लक्षण आहे देव जवळ घेणे, देवाच्या जवळ जाणे. बरं असा जर देव जवळ झाला तुकोबाराय सांगतात त्याच्याशिवाय मनुष्य जीवनाला दुसरी गती नाही. देव सोडून त्यानं दुसरे साधन केले तर फजित येईल. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा. हो तेने विना जीवा सुख नोय. त्याच्याशिवाय जीवाला सुख नाही. हे सर्व उलट झालेलं आहे नाही. आपण जी साधनं जमा केलेली सुख मिळावं म्हणून ही सर्व साधनं कशी आहेत? सुखा करता बंगला, सुखा करता लग्न, सुखा करता मुलगा, सुखा करता प्रपंच नाही. माझं घेतो सुखा करता ब्रह्मचारी, अपूर्ण साधन आहे. तो सुखा करता जरी ब्रह्मचारी राहिला आणि देव समरस नाही झाला तर उपयोग नाही ब्रह्मचारी राहून. ब्रह्मचारी राहूनही देव समरस झाला पाहिजे. तसा तुम्ही सुखा करता एवढा प्रपंच उभा केला नाही का म्हणल्याप्रमाणे, पण देव समरस नाही झाला याच्यातच गुंतून पडला तर शेंडीसह बुडाला. शेंडीसह वाया गेला. वाया विठाला तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय जीवाला
सुख नाही. बसल्या बसल्या आपण सर्वांना विचार करा आपलंस काय करायचं. बँकेतल्या नोटा आपल्या करायच्यात का अजून दुसरं काय आपलं करायचंय. आणि मग विचार करायचा हे जर जवळ केलं तर सुख मिळेल का. अहो चांगला महाराज कीर्तनकार उठल्या उठल्या गाडी पुसतो. पुसू नये असं आमचा दावा नाही. उठल्या उठल्या काय करायला पाहिजे स्वप्नात महाराज. नामस्मरण माळ हातात घ्यावं देवाचं चिंतन करा. त्याला जायचं असतं गडबडीत कुठं तरी उठल्या उठल्या फडकं घेतून गाडीला पुशीत बसतो. देव ध्यान नाही धारणा नाही नामस्मरण नाही काय नाही कसं सुख प्राप्त होईल. एक उदाहरण आपलं सांगितलं यायचं सांगितलं जरा झोंबल यायला मग आपलं सांगितलं मग तरी कुतगुल्या सुटतात. ते आम्हाला जे तंत नाही का तत्व लागू आहे महाराज हे सर्वाला लागू आहे की नाही. तुम्ही जर उठल्या उठल्या प्रपंचाकडे लक्ष द्याल देवाकडे लक्ष नाही दिलं तर काय होईल. बॉम्बलायचीच पाळी येईल. त्याच्या बाकीच्यात सुखच नाही ना. उघड उघड जी साधना आपण जवळ केलेली सुखा करता म्हणून महाराज सरळ लाल रेषा म्हणतात त्याच्यावर. नाही रे जीवा ही सुख देणारी साधना आहे. सुखाला जन्म देणारी ही साधना आहे. ही दुःखाला जन्म देणारी साधना आहे ती आपण जी जवळ केलेली ती. असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात बळी रे असं अशी फळी आजची कीर्तनाची रे. आजचं कीर्तनाचं स्वरूप कसं आहे एक एकाउनी बळी रे असं असल्यामुळे काय बघायचं कामच नाही. ये रती मायके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. हो दुःखाला जन्म देणारी आपल्याला कळालं स्वरूप काय. आधीही नाही सुख आणि नंतरही नाही. जे मधी भासत त्याला खरं म्हणायचं का. आता आपल्याला आनंद वाटतो का नाही हा खरा आहे की नाही. संसारामध्ये वर्तमान कालामध्ये आनंद वाटतो आपल्याला प्रपंच चालतो खरा आहे का खोटा आहे. खरा नाहीच आहे तेवढ्या पुरता वर्तमान काली पुरता. कारण अगोदरचं दुःख रूप आहे आणि नंतरही दुःख आहे. हो अशा ह्या संसारात आपण जन्माला आलेले.
हा संसार दुःख देणार आहे. मंदिरात या, मंदिरात या. पुढं समोर जागा मोकळी. नाही आधी अंती अवसानी. पुरुष मंडळी या, पावसात असेल तर सर म्हणून या या पावसाला ठिकाणी जागा आहे मोकळी. तुम्ही उठा. ये रामभाऊ या इकडे. दुःखाला जन्म देणारे असल्यामुळे महाराज सांगतात ती साधना जवळ धरू नका. तुम्ही देव आपलासा करा. बर, देव आपलासा केला रे केला. ठीक आहे महाराज, पाऊस यालाय, पुढं पुढं सारा जरा म्हण या पुढं. विठाला विठाला पुढे जरा पुरुष मंडळ समोर दे बाजूला सर पुढे. पाऊस येतोय, पुढे सरून बसा. दादा या पुढे. विठाला 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 पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरुराम महाराज की जय. की जय. विठाला 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 विठाला. आपल्याला सर्वांना सुखाची इच्छा आहे. बरं, असं कोणी म्हणणार नाही मला दुःख पाहिजे म्हणून. मजला आधी दुःख व्हावे ऐशी कोणी भाविना जीवे. पण काय करा, इच्छा नसतानाही महाराज सांगतात भावाला. भोज राजाच्या दरबारामध्ये मोठमोठे विद्वान लोक असायचे. पंडित, कवी, विद्वान, ज्ञानिवित्य असायचे. आणि म्हणून बाहेरचा जर एखादा कवी, एखादा पंडित, एखादा शास्त्री, ए बसू द्या, अरे बाळासाहेब बसू, बसू द्या, बसू द्या, बसा खाली, बसा बाळासाहेब, बसा खाली, बस बस असू द्या. एक हा बोलू नका. विठाला 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 विठाला. हो हो बाळासाहेब पुढे बसाय, पुढे जागा या, पुढे आहे की पुढे पाखवाजापाशी बसा, पाखवाजापाशी बसा येऊन डायरेक्ट. महेश मित्र आहे तुमचा. विठाला 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 विठाला. हा झाले का शांत सर्व? हा काय ना, आपल्या वेळेत उरकू आपण. तरी पण फुलं टाकायपर्यंत आपल्याला हलता येत नाही, नाही का? पाऊस येतोय ना, बारीक आहे का? चला विठाला 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 हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 आपली सर्व तयारी बर. थोडस वेळेमध्ये म्हणून थोडस लांब व्हायलो आपण, नाही तर आताही फुलं टाकायला काय हरकत नाही. फुलाची वेळ झालेली नाही. मला कीर्तन संपून टाकायला मला 2 मिनिटं लय झाले का? 2 मिनिटं लय झाले आपल्याला. पण फुलं टाकण्याची वेळ झालेली नाही म्हणून थोडस लांब व्हावं लागेल. सर्वांच्या इच्छेने बरं का, सर्वांच्या इच्छेने पुष्पवृष्टी करायची असेल, पुष्प आणलेत का? फुलं आणलेत का? फुलं आणलेत का? फुलं वाटून घ्या. बसा बसा खाली. विठोबा